माझं नाव पप्पू गुप्ता आहे। आमची रिक्षा चालक मालक मित्रमंडळ आहेत आणि मी विरार पूर्व अध्यक्ष आहे। विरारला CNG पंप विरार ईस्टला 2 आहेत, एक चंदनसारला आणि एक साईनाथला। पण ते पंप सुरळीत चालून नसतात, कधी असेल कधी नसेल। कमीत कमी विरारला 3 ते 4 अजून नवीन CNG पंप पाहिजे, कारण की एखाद वेळेस CNG टाकायला गेले नालासोपारा किंवा वसईला तर कमीत कमी रिक्षावाल्याला 3 ते 4 तास त्याचा वाया जातो। आणि प्लस जर त्यांना पुढे जर लवकर भरायचं असेल तर तिथे प्रायव्हेट माणसं ठेवलेली गेलेली आहेत, तर 30 ते 40 रुपये त्यांच्याकडून उकलतात। नाहीतर कमीत कमी त्यांनी जर लाईनीत लावलं तर 3 ते 4 तास रिक्षावाल्यांचा वेळ जातो। राजेंद्र CNG वरती अजून एक पेट्रोल पंप झाला पाहिजे। आम्हाला CNG आणि हे पण आवडतं। अर्जंटमध्ये आम्ही हे घेऊ शकतो पेट्रोल, पण फक्त घरी जाण्यापुरतं, कारण का पेट्रोल पण महाग आहे आणि याची थोडे कमी पाहिजे होतं गॅस। CNG थोडा गॅस कमी पाहिजे होता, कमी प्राइस पाहिजे होती त्याची, एकदमच वाढलेला है। मेरा नाम प्रदीप तिवारी है, मैं रिक्शा चालक हूँ। विरार वसई में चलाता हूँ, विरार में रहता हूँ, चंदनसार रोड पे। लफड़ा ये है कि देखो ये यहाँ पे जो थोड़ा लाइन का इशू है, बट ये बाटले वाला गैस है, गुजरात गैस है, ठीक है। और बाकी मुंबई में तो अभी दिक्कत हुआ था, टेक्निकल इशू की, जिसकी वजह से वहाँ पे लाइनें थी। हाँ, यहाँ पे अभी ऑनलाइन सिस्टम हो जाएगा तो थोड़ा सा राहत हो जाएगा, लेकिन अभी बाटले वाला गैस है, चल रहा है, लेकिन लाइनें बहुत है, बहुत ज़्यादा लाइन लेती है रिक्शे का, 4 व्हीलर का, यही सब प्रॉब्लम। और बाकी तो कुछ ठीक है। CNG का दर कम करना चाहिए क्या? हाँ, CNG का रेट थोड़ा जो है वो थोड़ा सा गवर्नमेंट की तरफ से थोड़ा छूट मिलेगा, जिससे रिक्शा चालकों को थोड़ा सा आराम मिलेगा। माझं नाव दादासाहेब मुरलीधर पुकळे। सर काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे की ते CNG एक तर एक पंप आहे चंदनसारमध्ये, आणि दुसऱ्या आम्हाला 1, 2, 3 पंप तरी पाहिजे, आणि भरपूर रांगा लागतात, आणि ऑनलाईन असेल तर खूपच बरं झालं। परंतु ते टँकर कधी येतात तर कधी नाही येत, तर कधी 3-3 तास आम्हाला लाईनीला लावावं लागतं। त्यामुळं CNGचे 2-3 पंप तर इकडे चंदनसार या विरार वेस्ट या ईस्ट कुठे बी झाले तरी चालेल, परंतु लवकरात लवकर ते चालू करावे। कल्पेश नाना कोकळे। आम्ही सकाळपासून गाडी काढतो, पण आम्हाला इथे CNGचं खूपच रांगा लावाव्या लागतात। तर इथे अजून CNGचे 2-3 पंप झाले पाहिजे। आम्हाला दोन्ही पण CNG आणि पेट्रोल पण दोन्ही पण आवडतात, पण CNGचा अजून कमी रेट झाला पाहिजे। ते खूप आम्हाला अडचण येतात। आता 2 दिवस तर इथं CNGचा खूपच तुटवडा आहे। 2 दिवस आमचं धंद्याचं खूप नुकसान झालेलं आहे।